नाशिक रोड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये दुरुस्तीच्या कामासाठी भाजपचे सध्याचे जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर तत्कालीन विधान परिषद आमदार असताना 30 लाख निधी मंजूर झालेला होता। एवढा भव्य असा निधी होता, परंतु हा निधी दीर्घकाळपर्यंत पूर्णपणे खर्च होत नव्हता व काम पूर्ण होत नव्हते। या संदर्भात हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधानजी बागल आणि प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा टीमच्या वतीने या ठिकाणी पाहणी दौरा आखण्यात आले व परिसराची वाताहत व वस्तुस्थिती ही विविध प्रसार माध्यमांच्या द्वारे महापालिका व समाजासमोर मांडण्यात आली आहे। आणि 31 मे 2025 च्या अगोदर स्मारकाचं काम पूर्ण न झाल्यास त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा समिती व प्रहार जनशक्ती पक्ष दोघांच्या वतीने देण्यात आला। आणि त्यांच्या या आंदोलनाच्या आक्रमक पावित्र्यामुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरनं हे काम हाती घेतलं होतं त्यांना हे काम 31 मे अगोदर पूर्ण करणं भाग पडलं, परंतु ते काम पूर्णत्वास न जाता ते काम काहीसे अधुरे स्वरूपात होते आणि ते काम थोड्या दिवसात पूर्ण करू अशा स्वरूपात कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून सांगण्यात आलं। मात्र आज मितीला कॉन्ट्रॅक्टर यांनी काम पूर्ण झालेलं आहे असं दर्शवलंय आणि अशा परिस्थितीमध्ये झालेलं काम हे अगदी तुटपुंज्या स्वरूपाचं आहे, कारण स्मारके हे पहिल्यापासूनच अस्तित्वात होते, संरक्षण भिंती पहिल्यापासूनच अस्तित्वात होत्या, गेट पहिल्यापासून अस्तित्वात होतं, त्या ठिकाणी झाडे पूर्वीपासूनच लावलेली आहेत, परंतु त्या ठिकाणी केलेला खर्च हा अंदाजे 4 ते 5 लाखापेक्षा जास्त नाही असा एक दर्शनी अंदाज दिसतो। आणि आलेला निधी हा भाजपाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून 30 लाख रुपये एवढा भव्य निधी नाशिक रोड येथील स्मारकासाठी आलेला होता। म्हणजे ज्या स्ट्रक्चरच्या आधारे 30 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला त्या स्ट्रक्चरप्रमाणे हे काम झालं किंवा नाही, त्याप्रमाणे आलेला 30 लाख रुपये निधी हा योग्य प्रमाणात खर्च झाला की त्यात भ्रष्टाचार झाला। त्याचप्रमाणे मातोश्रींच्या या स्मारकाजवळ त्या ठिकाणी बसण्याची आसपास कुठलीही व्यवस्था नाही, त्या ठिकाणी झाडांच्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण झालेलं नाही, गेटचं कुठलंही सुशोभीकरण झालेलं नाही आणि स्मारकाच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं व्हायला हवे होते त्या पद्धतीनं कुठलंही सुशोभीकरण सुव्यवस्था झालेली नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती व प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त कामगिरीतून या पूर्ण प्रकाराची पोलखोल करण्यात येईल आणि त्याप्रमाणे या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे कामाचा संपूर्ण दस्तऐवज बघून पुढील लढा चालू राहील। मातोश्रींच्या स्मारकात व कार्यात भ्रष्टाचार सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका समाधान बागल यांनी घेतलेली आहे। निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, नाशिक।